चला लक्ष द्या. मस्क्युलर टिश्यू, कोणते टिश्यू बेटा? मस्क्युलर टिश्यू. पहिला कोणता पाहिजे? इपिथेलियल टिश्यूज. पुन्हा कोणते बेटा? कनेक्टिव्ह टिश्यूज. आणि आता कोणता पाहतोय? मस्क्युलर टिश्यूज. Bend your arm and elbow. Observe the muscles in front and back of the arm. इथे मसल्स येतात का बघा? येतात ना. And observe the same muscles again. Do the same with your leg holding at the knee joint. इथे भी बाहेर येतात. Did you experience the contraction and relaxation of muscle at every time? Every moment? प्रत्येक मोमेंटला तुम्हाला त्या ठिकाणी मसलचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन जाणवतं का? येस, जाणवत असतं. Muscle fibers and muscular tissues are formed from special type of contractile proteins. आता महत्त्वाचा शब्द आहे बेटा, खूप महत्त्वाचा. काय बोलला बघा? कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन पासून काय तयार होतं? मसल फायबर आणि मस्क्युलर टिश्यूज. काय तयार होतात? मसल फायबर आणि मस्क्युलर टिश्यूज हे कशापासून तयार होतात? कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन्स पासून, ज्याच्यामुळे काय होतं? आपल्या शरीरामध्ये कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन पॉसिबल होतं. मस्क्युलर टिश्यूज हे कशाने बनलेले आहेत? लॉन्ग सेल्स ऑफ मसल फायबर ने. कशाने बनलेले बेटा? लॉन्ग सेल ऑफ मसल फायबर ने. मस्क्युलर मुवमेंट ही कशामुळे घडून येते? ड्यू टू कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन. कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्ट म्हणजे आकुंचन पावणे, रिलॅक्स म्हणजे प्रसरण पावणे. कशाचं बेटा? कॉन्ट्रॅक्टाइल प्रोटीन्स जे काही सेल्स मध्ये असतात त्याच्या. पुन्हा पहा बेटा, टाइप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. काय बेटा? टाइप्स ऑफ मस्क्युलर टिश्यूज. स्ट्रेटेड मसल, नॉन स्ट्रेटेड आणि कार्डिक. कार्डिक म्हणजे काय? हृदयाचे. स्ट्रेटेड, नॉन स्ट्रेटेड आणि काय बेटा? कार्डिक. आता आकार कळलं? स्ट्रेशन. आता पहा, आता जे स्ट्रेटेड मसल्स जे असतात हे कसे असतात बेटा? लॉंग असतात. कसे असतात? लॉंग, गोलिक, सिलेंड्रिकल आहेत. मल्टी न्यूक्लिएट म्हणजे अनेक न्यूक्लियस त्याच्यावर प्रेझेंट आहेत. मल्टी न्यूक्लिएट आहेत. हॅव नो ब्रँचेस, ब्रँचेस नसतात. इकडे या शॉर्ट आहे. स्पिंडल म्हणजे काय? मधी मोठा, इकडे छोटा आणि इकडे छोटा, मधल्या बाजूला मोठा, त्याला म्हणतात स्पिंडल आकाराचे आहेत. युनि न्यूक्लिएटेड म्हणजे बघा अशा प्रकारे एक न्यूक्लियस असतो, अनेक ब्रँचेस आहेत, मेनी ब्रँचेस, मेनी ब्रँचेस. इकडे या कार्डिक मसल सिलेंड्रिकल आहे, युनि न्यूक्लिएट आहे. काय बेटा? एकच न्यूक्लियस आहे आणि ब्रँचेड आहेत. आणि कसे बेटा? ब्रँचेड. स्ट्रक्चर कसे बेटा? देयर आर अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स ऑन दीज मसल्स. एक आहे डार्क, एक आहे लाईट. एक आहे डार्क, एक आहे लाईट बँड्स या मसल्सवर असतात. दे आर अटॅच टू द बोन्स. हे कशाला अटॅच आहे? हाडाला. दे आर ऑल्सो कॉल्ड स्केलेटल मसल. हाडाला अटॅच असल्यामुळे त्याला काय म्हणतात? स्केलेटल मसल असायला म्हटलं जातं. दे मूव्ह ऍज पर आवर विल. आपल्या इच्छानुसार मूव्ह करतात म्हणून त्याला व्हॉलेंटरी मसल्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? व्हॉलेंटरी मसल्स. हे बघा, डार्क अँड लाईट बँड त्याच्यामध्ये ऍब्सेंट असतात. नॉट अटॅच टू द बोन्सला अटॅच नसतात. देअर मुवमेंट्स आर नॉट अंडर द कंट्रोल ऑफ आवर विल. त्यांची जी काही मुवमेंट असते आपल्या इच्छानुसार नसते म्हणून त्याला इनव्हॉलेंटरी मसल्स म्हणतात. दे आर प्रेझेंट इन द एलिमेंटरी कॅनल. अन्ननलिकेमध्ये प्रेझेंट असतात. ब्लड व्हेसल्स मध्ये प्रेझेंट असतात. स्ट्रक्चर कसं आहे? डार्क अँड लाईट बँड्स आर प्रेझेंट. काय प्रेझेंट असतात बेटा? डार्क आणि लाईट बँड प्रेझेंट असतात. हार्ट हे कशाने बनलेला आहे? मसल्सने बनलेला आहे. Their movements are not under control of our will. आपल्या इच्छेनुसार मुवमेंट होते का? नाही. म्हणून त्याला काय म्हणतात? दे कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स रिदमिकली आणि त्याच्यावर कंट्रोल नसते. त्याच्यामुळे इनव्हॉलेंटरी म्हणतात. जसे व्हॉलेंटरी होते हे कसे असतात बेटा? इनव्हॉलेंटरी असतात म्हणजे आपल्या इच्छेनुसार काम ते करत नाहीत. पुढे पहा बेटा, फंक्शन काय? हे मसल जे असतात हाताची, पायाची, रनिंग करताना, स्पीकिंग करताना मुवमेंट घडून आणतात. तर हे जे आहे डोळ्याच्या आयलिड्सच्या पापण्या, पॅसेज ऑफ फूड थ्रू एलिमेंटरी कॅनल, अन्ननलिकेतून जाणारा आहार, कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ ब्लड मसल्स, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन असेल. फंक्शन काय? हे करतात. तर तिसरा जो आहे कोणता बेटा? कार्डिक मसल जे असतात कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ ब्लडला मुक्त बारीक करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. हे माझं 1% सिरियस आहे. लाल व्हायरस आहे. पुढचं आहे नर्व टिश्यूज. हे झाले बेटा कोणत्या चॅप्टरमध्ये झाले? लॅक्रोसिस. नर्व टिश्यूज. कोणते टिश्यूज? नर्व टिश्यूज. Often you must have identified the singer by more listening to the song or identified what is being cooked in the kitchen by the maid's name. गायक कोणता गाणं म्हणलेला आहे त्याच्या अनुसार गायकाचं नाव आपल्याला कळतं.
आणि वास जाऊन आपल्याला कळते की काय तिथे शिजत आहे. हे कशामुळे? सेन्समुळे त्या ठिकाणी कळत असतं. आणि बाळांनो, नर्व्ह टिश्यूज इनेबल अस टू रिस्पॉन्ड टू स्टिम्युलाय. आता नर्व्ह टिश्यूज हे काय करतात? आपल्याला इनेबल करतात, ऍक्टिव्ह करतात. कशासाठी ऍक्टिव्ह करतात सांगा बरं का बेटा त्या ठिकाणी? कशासाठी ऍक्टिव्ह करतात सांगा बरं का त्या ठिकाणी? कशासाठी ऍक्टिव्ह करतात सांगा? स्टिम्युलाय, रिस्पॉन्स करण्यासाठी. जसं की टच, साऊंड, ऑर्डर म्हणजे वॉस, color. Cells of the nervous tissues are specially made to become excited and to conduct that excitation from one part of body to another. जे काही सेल्स असतात नर्व टिश्यूजचे, हे कशाने स्पेशली बनले? आर स्पेशली मेड. कशा प्रकारे बनवलेले असतात? टू बिकम एक्साइटेड बनवण्यासाठी बनवलेले असतात. ते काय कंडक्ट करतात? जे काही संवेदना आहेत, जे काही एक्साइटेशन आहे, त्याला आपल्या बॉडीच्या वन पार्ट ऑफ बॉडी टू अनदर पार्ट मध्ये कंडक्ट करतात. द सेल्स बॉडी विच कंटेन्स द सायटोप्लाझम, जे सेल बॉडीमध्ये सायटोप्लाझम प्रेझेंट आहे. अँड द न्यूक्लियस इज द मेन पार्ट ऑफ द इच नर्व सेल. आणि न्यूक्लियस हा त्याच्यातला मेन पार्ट आहे. न्यूमेरस स्मॉल ब्रँच फायबर्स आर कॉल्ड डेंड्राइट्स. आणि याच्यावर छोटे छोटे फायबर्स प्रेझेंट असतात, त्याला काय म्हणतात? डेंड्राइट्स. हे कुठून बाहेर येतात बेटा? सेल बॉडीतून. कुठून बाहेर येतात? सेल बॉडीतून. वन ऑफ द फायबर हाऊएव्हर इज एक्स्ट्रीमली लॉंग. हा खूप लॉंग असतो. ह्याला काय म्हणतात? एक्झॉन. काय म्हणतात बेटा याला? एक्झॉन. द लेंथ ऑफ नर्व सेल मे इव्हन बी अप टू मीटर. काही काही ह्याची लेंथ कशी असते? मीटर असते. मेनी नर्व सेल्स आर बाउंड टुगेदर विथ द हेल्प ऑफ कनेक्टिव्ह टिश्यूज टू फॉर्म अ नर्व. अनेक नर्व सेल्स एकत्रित जोडल्यानंतर काय तयार होतो बेटा? नर्व्स तयार होतात. नर्व सेल एकत्रित जोडल्यावर काय तयार होतात? नर्व्स तयार होतात. त्या ठिकाणी नर्व टिश्यू इज प्रेझेंट इन द ब्रेन मध्ये प्रेझेंट असतात. स्पायनल कॉर्ड अँड द नेटवर्क ऑफ नर्व स्प्रेड ऑल थ्रू द बॉडी. जे काही स्पायनल कॉर्ड आहे अँड नेटवर्क ऑफ नर्व्स आपल्या शरीरामध्ये पूर्ण हा पसरलेला असतो. आणि मोस्ट ऑफ एनिमल मध्ये ऍक्शन इन रिस्पॉन्स टू अ स्टिम्युलाय, जे काही आपण रिएक्शन करतो, जे काही आपण संवेदनेला आपण रिस्पॉन्स देतो, टू द इंटिग्रेटेड फंक्शनिंग ऑफ नर्वस टिश्यूज आणि मस्क्युलर टिश्यू. हे सर्व कोणामुळे घडतं बेटा? नर्व्समुळे. कोणामुळे? आता प्लॅन टिश्यू. कोणते टिश्यू बेटा? प्लॅन टिश्यू. आता काही कांदा जर असं ठेवलं तर कांद्याला काय मुळा येतात, वरी काय ते पात येते. जे काही गरज नाही थोडं. आता हे मेरिस्ट, हे परीक्षेला पडते रे, एमपी करायला. मेरिस्टमॅटिक टिश्यूज. कोणते टिश्यू बेटा? मेरिस्टमॅटिक टिश्यूज. ऍज मेरिस्टमॅटिक टिश्यू इज प्रेझेंट इन स्पेसिफिक पार्ट ऑफ प्लांट. हे जे प्रेझेंट असतात मेरिस्टमॅटिक टिश्यू, त्याच्यामुळे झाडाची ग्रोथ होते आणि झाडाच्या ठराविक भागामध्ये प्रेझेंट असतात. काय म्हणते? झाडाच्या ठराविक भागामध्ये प्रेझेंट असतात. ग्रोथ ऑकर्स इन दोज पार्ट्स ओनली. आणि त्याच भागात झाडांची ग्रोथ होते. फांदी आला तर फांद्यापासून वाढतं का सारखून वाढतं? फांद्यातून कसं वाढतं? बरोबर आहे. मग सेल्स ऑफ मेरिस्टमॅटिक टिश्यू कंटेन, ते जे काही टिश्यूज असतात मेरिस्टमॅटिक सेल्सचे, त्याच्यामध्ये एक थिक घट्ट असा सायटोप्लाझम असतो. नंतर कॉन्स्पिशियस न्यूक्लियस असतो. काय असतो बेटा? कॉन्स्पिशियस न्यूक्लियस असतो. आणि पातळ भिंत असते, सेल वॉल असते. पातळ काय काय आहे? थिक सायटोप्लाझम, कॉन्स्पिशियस न्यूक्लियस आणि थिन सेल वॉल आहे. अँड आर कॉम्पॅक्टली पॅक्ड टुगेदर. आणि कॉम्पॅक्टली एकत्रित जोडलेले आहेत. व्हॅक्युल्स आर युजली अब्सेंट इन दीज सेल्स. आणि व्हॅक्युल्स जे असतात, व्हॅक्युल्स म्हणजे काय? जसं की व्हॅक्युल्स असतात प्लॅंट सेल मध्ये, व्हॅक्युल्स मी डायग्राम मध्ये वगैरे पाहिले असतात. म्हणजे बाजूला असतो बघा, न्यूक्लियसच्या बाजूला व्हॅक्युल्स मोठे मोठे असतात. हे ह्याच्यामध्ये अब्सेंट असतात. These cells are highly active, खूप ऍक्टिव्ह असतात. टू ब्रिंग अबाउट प्लांट ग्रोथ इज द मेन फंक्शन ऑफ मेरिस्टमॅटिक टिश्यूज. आताच सांगितलं मी, झाडाच्या ग्रोथ होण्यासाठी सर्वात महत्वाचं काम कोणाचं आहे? मेरिस्टमॅटिक टिश्यूज आहे. आणि त्याच्या लोकेशन अनुसार मेरिस्ट म्हणजे काय? त्या झाडामध्ये कोणत्या भागात प्रेझेंट आहे, झाडामध्ये कोणत्या भागात प्रेझेंट आहे, त्याच्यानुसार त्या मेरिस्टमॅटिक टिश्यूजचे टाईप. त्याचे 3 टाईप आहेत. एकदा डायग्राम मध्ये बघा, लक्षात येईल.
तीन टाईप आहेत. कशानुसार? लोकेशन अनुसार. कशानुसार? हे आहे वरच्या साईडला टिपला, ह्याला म्हणतात अपिकल मेरिस्टेम. हे आहे मधल्या साईडला, ह्याला म्हणतात इंटरस्कॅलरी मेरिस्टेम सॉरी. आणि हा जो खालच्या साईडला असतो त्याला म्हणतात लॅटरल मेरिस्टेम म्हणतात. मेरिस्टेम. आता अपिकल मेरिस्टेम काय? ऍट द टीप ऑफ द रूट. मुळाच्या असतात त्या झाडाच्या, मुळाच्या एकदम शेंड्याला, मुळाच्या शेंड्याला असतात आणि स्टेमच्या शेंड्याला असतात. ह्याच्यामुळे काय होते? लेंथ ऑफ रूट अँड स्टेम वाढते, म्हणजे झाड आणि खोडाची लांबी वाढत असते. इंटरकॅलरी मेरिस्टेम हे कुठे असतात? बेस ऑफ पेटिओल ऑफ लीव्स. जे पानं असतात बघा, पानाच्या इथल्या साईडला असतात, इथल्या साईडला ऍट द बेस ऑफ पेटिओल ऑफ द लीव्स. आणि ब्रँचेस जे असतात त्याच्या ठिकाणी असतात. ह्याच्यामुळे काय होतं? ब्रँचेस वाढतात, पानं तयार होतात आणि फ्लावर्स तयार होतात. काय तयार होतात? पानं, फ्लावर्स, ब्रँचेस. लॅटरल मेरिस्टेम कुठे असतात? बाजूला. अशा प्रकारे बाजूला लॅटरल साइड्स ऑफ रूटच्या लॅटरल साइडला प्रेझेंट असतात अशा प्रकारे. आणि स्टेमच्या काय वरती? झाडाची ग्रोथ, गिर्थ. गिर्थ म्हणजे काय? खोड मोठा होतो ऑफ द रूट अँड स्टेमचा बी त्या ठिकाणी मोठा होतो. आता पुढचे आहेत बेटा परमनंट टिश्यूज. कोणते टिश्यू बेटा? परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यू काय बेटा? आफ्टर देअर ग्रोथ इज कम्प्लीट, ज्यावेळेस झाडाची पूर्ण ग्रोथ होते, न्यू सेल्स फॉर्मड बाय डिव्हिजन ऑफ मेरिस्टेमेटिक टिश्यू. जे नवीन सेल्स जे तयार होतात ते कसे तयार होतात? डिव्हिजन होतं. कुणाचं डिव्हिजन होतं बेटा? मेरिस्टेमेटिक टिश्यूज लूज देअर ॲबिलिटी टू डिवाइड अँड स्टार्ट परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन ॲट स्पेसिफिक प्लेस. त्याचा जे फंक्शन होता कुणाचा होता? मेरिस्टेमेटिक टिश्यूचा. काय फंक्शन होता? डिव्हिजन करण्याचा. तो आता काय होतो? स्टॉप होतो आणि त्या जागेवरती थांबतात. म्हणून झाडाची ग्रोथ सुद्धा काय होते? थांबते. Thus they permanently acquire a specific structure. आणि त्याला एक परमनंट स्ट्रक्चर येतो, त्यांना एक शेप येतो, त्यांना जागा, लोकेशन मिळते आणि ते परफॉर्म करतात, एक स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करतात आणि ह्यालाच म्हणतात डिफरन्सिएशन. काय म्हणतात त्याला? डिफरन्सिएशन. आणि परमनंट टिश्यूज आर फॉर्मड फ्रॉम these differentiated cells. आणि परमनंट टिश्यू कशापासून तयार होतात? या डिफरन्शिएटेड सेल्स पासून तयार होत असतात. देयर आर टू टाइप्स ऑफ परमनंट टिश्यूज. किती टाइप आहेत? दोन. एक आहे सिंपल परमनंट आणि दुसरा आहे कॉम्प्लेक्स परमनंट आहे. सिंपल परमनंट टिश्यूज कशाने बनलेले असतात? एकाच टाइपच्या सेल्सने. कशाने? म्हणजे वन टाइप ऑफ सेल्सने ते बनलेले असतात आणि त्यांच्या फंक्शन अनुसार देयर आर डिफरंट टाइप्स आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्यातला पहिला शिकूया आपण एपिडर्मिस. काय बेटा? एपिडर्मिस. टेक अ फ्रेश अँड फ्लेशी लीफ ऑफ रो म्हणजे काय? पान आहे, त्याला कट करून घ्या. लिली घ्या किंवा दुसरा प्लांट घ्या. पुल अँड प्रेस इट. त्याला पुल करा आणि प्रेस करा. इट टेरिंग इट ऑब्लिक्युअली इन सच अ वे दॅट इट्स ट्रान्सपरंट एपिडर्मिस विल विजिबल ऍट द कट मार्क. असं आडवं फाडा. फाडल्यावर काय होतं? थोडा कापडाने बाहेर येतो बेटा. मग त्या ठिकाणी टेक द ट्रान्सपरंट एपिडर्मिस विथ द फोर्सेप्स अँड कीप इट इन डायल्यूट सॅफ्राइन सोल्युशन. त्याला डायल्यूट सॅफ्राइन सोल्युशन मध्ये 1 मिनिटासाठी टाका. त्याला स्प्रेड इट ऑन अ स्लाइड. पट्टीवर, काचाच्या पट्टीवर टाका. दुसरी काचाची पट्टी झापा. कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये पहा तर एंटायर आउटर सरफेस ऑफ प्लांटचा आहे तो कशाने बनलेला आहे? वन लेअर ऑफ सेलनी. कशाने बनलेला आहे? वन लेअर ऑफ सेलनी. आणि ह्याच लेअरला काय म्हणतात? एपिडर्मिस. जसं आपली स्किन बनलेली आहे बघा तसं एपिडर्मिस असं त्याला म्हटलं जातं. सेल्स ऑफ एपिडर्मिस जे आहेत हे फ्लॅट आहेत. There are no intercellular space. त्याच्यामध्ये खुली जागा नाही. A single continuous layer is there. सिंगल कंटिन्युअस लेअर तयार झाला. एपिडर्मिस ऑफ द स्टेम आणि जे लीव्स आहेत ते कव्हर केलेले असतात. कशाने? वॅक्सी लेअर. मेणाचा पदार्थ असतो त्याच्याने कव्हर केलेले असतात. त्याला कटिकल्स असं म्हणतात. त्याच्यामुळे वॉटर इज अंडरलाइन पार्ट्स इज रिटेन. मधला पाणी बाहेर येत नाही. पाण्याच्या खालचं पाणी वर येतो का? नाही. आता टाइप्स ऑफ सिंपल परमनंट टिश्यू. काय बेटा? टाइप्स ऑफ सिंपल परमनंट टिश्यूज. बघा नीट पहा. एमपी परीक्षेला विचारू शकतो. विचारू शकते का? विचारले समजून घ्या, थोडं घाई करू नका. पहिलं काय? पॅरेन्शाइमा. काय बेटा? पॅरेन्शाइमा, कॉलेनशाइमा, स्क्लेरेन्शाइमा. काय बेटा? पॅरेन्शाइमा, कॉलेनशाइमा, स्क्लेरेन्शाइमा. हे पुण्याच्या पॅरेन्शाइमा अशा प्रकारे असतात. त्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे? क्लोरोप्लास्ट आहे. त्याच्यामध्ये काय बघा? वॅक्युल्स आहेत. तेव्हाची खुली जागा सेल वॉल आहेत. नंतर एका वॅक्युल्स असे पण आहेत. नंतर सिंपल पिट पेअर आहे. अशा प्रकारचे रेषा असतात मध्ये खुली जागा आहे. त्याला ल्युमेन कॅव्हिटी अशा प्रकारचे आहे. लिग्निफाईड थिक वॉलिडेड सेल मध्ये येतात. झाडाची साल मध्ये अशाच प्रकारची. आता पहा
स्ट्रक्चर ऑफ सेल्स कसं आहे, लिव्हिंग सेल विथ थिन सेल वॉल. जीवन सेल असतात त्याच्यामध्ये पातळ सेल वॉल असते आणि इंटरसेल्युलर स्पेस असतो. इंटरसेल्युलर काय असतो, स्पेस असतो. हे कसे असतात, इलॉंगेटेड लिव्हिंग सेल अशा प्रकारचे लांबट असतात विथ थिकर सेल वॉल. पेशी भित्तिका जाड असते. ऍट कॉर्नर्सला, कुठे बेटा, कॉर्नर्सला, ज्याच्यामुळे ड्यू टू सेल्युलोज आणि पॅक्टिन, हे झाड कोणामुळे असते, त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या सेल्युलोज मुळे आणि कशामुळे, पेक्टिन मुळे. आता हे काय आहे, स्क्लेरेन्शायमा, डेड अँड फायब्रस सेल्स विथ टॅपरिंग एंड्स, जे झाडाच्या मुळा असतात बघा किंवा झाडाचे जे साल असते. टेपरिंग म्हणजे काय, निमुळता भाग, खालचा एकदम मुळ असते ना बेटा, निमुळता भाग. सेल वॉल कंटेन्स लिग्नाइन, आणि त्या सेल वॉल मध्ये काय असते, लिग्नाइन. डेड आणि फायब्रस सेल आहे, त्याच्यामध्ये टॅपरिंग निमुळता भाग आहे, एंड्स असतात, जसं झाडाला मुळा येतात, ब्रँचेस येतात ना, तसं सेल वॉल मध्ये लिग्नाइन आहे. नंतर लोकेशन कुठे असतात, रूट्स मध्ये, स्टीम मध्ये, लिव्हज मध्ये, फ्लावर्स मध्ये आणि सीड्स मध्ये. हे कुठे असतात, कॉलेनशायमा, बेस ऑफ लीफ, पानाच्या बेसला, पाकळ्याच्या बेसला, ब्रँचेसच्या बेसला आणि खोडाच्या बेसला, स्टेमच्या बेसला असतात. हे कुठे असतात, खोडाला, वेन्स ऑफ लिव्हज, जे पानाच्या शिरा वाळल्यानंतर शिरा असतात बघा, दॅट इज द वेन्स ऑफ लिव्हज. हार्ड कोट ऑफ सीड्स, सीडच्या वरचा असतो बघा बेटा, तो फोडून खात नाही का आपण, वरचा कोट. नंतर आउटर कव्हरिंग ऑफ कोकोनट, नारळाच्या वरचा कवच, त्याच्यामध्ये सुद्धा काय असतात, डेड असतात ते. कारण पहिलाच काय म्हणलं आपण, त्या ठिकाणी डेड आणि फायबर असेल. डेड म्हणजे मेलेले, त्याच्यानंतर समजा वरचं काढलं तर काय फरक पडणार का बेटा, नाही पडत. आता पहा बेटा, फंक्शन. फंक्शन काय आहे, सपोर्ट करतात, स्टोरेज ऑफ फूड अँड फिलिंग वॅकेंट स्पेस. हे कोण आहे सांगा बरं का, पॅरेन्शायमा. काय करतात सांगा बरं का बेटा, सपोर्ट, स्टोरेज ऑफ फूड अँड फिलिंग वॅकेंट स्पेस, खुल्या जागा भरतात. आता हे दुसरा कोण सांगा बरं का, कॉलेनशायमा काय करतात, सपोर्ट करतात, फ्लेक्सिबिलिटी म्हणजे ज्याला काय बेंड होण्यासाठी वगैरे, झाडाच्या वेगवेगळ्या पार्टला मदत करतात, ब्रँचेसला, स्टेमला वगैरे. आणि ह्या ठिकाणचा जो लास्ट वॉल आहे तो काय करतो, स्ट्रेंथ देतो झाडाला, रिजिडिटी म्हणजे सपोर्ट देतो झाडाला. कशासाठी, टू पार्ट्स ऑफ प्लांटच्या वेगवेगळ्या भागाला. आता याचे सब टाइप आहेत, कोणाचे बेटा, पॅरेन्शायमाचे दोन आहेत, एक आहे क्लोरेन्शायमा आणि दुसरा आहे एरेन्शायमा. क्लोरेन्शायमा कुठे असतात, लिव्हज, काय परफॉर्म करतात, फोटोसिंथेसिस. तुम्हाला प्रश्न विचारला की कोण फोटोसिंथेसिस परफॉर्म करतात, तर क्लोरेन्शायमा करतात. एरेन्शायमा काय करतात, ॲक्वाटिक प्लांट्स, लिव्हज आणि स्टेम्सला पोहण्यासाठी मदत करतात. कशासाठी रे, कोण करतं, एरेन्शायमा. कोण करतं बेटा, एरेन्शायमा. कशासाठी, ॲक्वाटिक प्लांट्स, जे पाण्यातले प्लांट्स असतात त्याला पोहण्यासाठी, त्याच्या स्टेम्सला, लिव्हजला पोहण्यासाठी ते मदत करत असतात. ठीक आहे. नंतर आहे कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू. कोणते बेटा, कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. एक आहे झायलम आणि दुसरा काय बेटा, फ्लोएम. काय काय सांगा नाव, एक आहे झायलम, दुसरा काय बेटा, फ्लोएम. आता झायलम मध्ये काय करतात म्हणलं होतं, ऑलरेडी सांगितलं, कंडक्ट वॉटर अँड मिनरल्स. आणि फ्लोएम काय करतात, कंडक्ट फूड कंडक्ट करण्याचं काम करतात. बघा हे ट्रायक्लियड हे झाड आहे अशा प्रकारे, वेसल एलिमेंट आहे, हे झायलम आहे, हा पिवळ्या कलरचा फ्लोएम आहे, याच्यामध्ये प्रेझेंट आहे. हे चाळणीसारखी ट्यूब असते, त्याच्यामध्ये कंपेनियन सेल असतात. कॅरेक्टरिस्टिक्स पहा, हे महत्वाचं आहे. कन्सिस्ट ऑफ थिक वॉल्ड डेड सेल. झायलम मध्ये काय असतात बेटा, थिक वॉल्ड डेड सेल्स. काय असतात, थिक वॉल्ड डेड सेल्स. त्याच्यामध्ये काय आहे, सायटोप्लाझम, ज्याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, लिव्हिंग सेल. फ्लोएम मध्ये लिव्हिंग सेल, झायलम मध्ये डेड सेल्स. टाइप ऑफ सेल्स, ट्रॅकाइड, वेसल्स, झायलम फायबर डेड सेल्स. झायलम पॅरेन्शायमा मध्ये काय, लिव्हिंग सेल्स. बघा बेटा, ट्रॅकाइड, वेसल्स, झायलम फायबर जे आहे ते कोणते सेल्स आहेत, डेड सेल. तर झायलम पॅरेन्शायमा कोणता आहे, लिव्हिंग सेल आहे. तर इथे बघा सीव ट्यूब जो आहे, त्याच्यानंतर कंपेनियन सेल्स जे आहेत, फ्लोएम पॅरेन्शायमा जे आहे, फ्लोएम पॅरेन्शायमा जे आहे, सीव ट्यूब, कंपेनियन सेल, फ्लोएम पॅरेन्शायमा हे काय सर्व लिव्हिंग सेल आहेत. तर फ्लोएम फायबर काय सांगा बरं का बेटा, डेड सेल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. कशी देतात, फंक्शन काय करतात बेटा, कोण, झायलम काय करतो, इंटरकनेक्टेड ट्यूब्स असतात, वॉटरला कंडक्ट करतात, मिनरल्सला कंडक्ट करतात, कोणत्या डायरेक्शनला, अपवर्ड डायरेक्शन मध्ये. या ठिकाणी फ्लोएम काय करतात, ट्यूब्स जॉईंट टू इच अदर आहेत, कंडक्ट शुगर अँड अमिनो ऍसिड. काय कंडक्ट करतात, शुगर म्हणजे फूड, अमिनो ऍसिड कंडक्ट करतात फ्रॉम लिव्हज पासून टू व्हेरियस पार्ट. तिथं फक्त अपवर्ड, पण इथं मात्र काय करतात, इन ऑल डायरेक्शन, इन अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन, इन अपवर्ड अँड डाउनवर्ड डायरेक्शन. Some cells in the body of living organism are totipotent. या ठिकाणी काय म्हणलं, काही जे सेल्स असतात आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ते टोटिपोटेंट असतात, म्हणजे त्यांची सेल्फ मल्टिप्लाइंग ऍबिलिटी जास्ती असते, सेल्फ डिव्हिजन ऍबिलिटी जास्ती असते. दॅट इज
इफ इट प्रोव्हाइडेड प्रॉपर एन्व्हायरमेंट, जर त्याला चांगलं वातावरण जर मिळालं, अ न्यू ऑर्गॅनिझम कॅन ग्रो फ्रॉम दीज सेल्स, ह्याच्यापासून नवीन ऑर्गॅनिझम ग्रो होतो. इट वॉज रिअलाइज्ड दॅट विथ द हेल्प ऑफ धिस प्रॉपर्टी, ह्या प्रॉपर्टी अनुसार जे काही सेल्सची प्रॉपर्टी आहे त्याच्यानुसार जेनेटिकली कंट्रोल्ड बायोलॉजिकल प्रोसेस, व्हरायटीज ऑफ हाय यील्डिंग क्रॉप्स अँड न्यू स्पेसिस ऑफ एनिमल्स अँड व्हेरियस वॅक्सिन्स कुड बी प्रोड्युस्ड. या टोटीपोटेंट कॅपॅसिटी अनुसार आपण काय करू शकतो, तर आपण जेनेटिकली कंट्रोल्ड बायोलॉजिकल प्रोसेसच्या माध्यमाने लॅबोरेटरीमध्ये वगैरे हाय यील्डिंग क्रॉप्स, अति उत्पन्न देणाऱ्या व्हरायटीज, नवीन अॅनिमलच्या प्रजाती, वेगवेगळ्या वॅक्सिन्स आपण त्या ठिकाणी तयार करू शकतो, प्रोड्यूस करू शकतो. This leads to rise of new branch in the biology, आणि ह्याच्यापासून एक बायोलॉजीची नवीन ब्रांच तयार होते आणि तिला म्हणतात, त्याला असं म्हणतात बेटा बायोटेक्नॉलॉजी. काय म्हणतात त्याला सांगा? बायोटेक्नॉलॉजी. चला सर्वांनी